हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। आपण असताना नियमबाह्य शासनाच्या विरोधात असल्या भूमिकावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला पण माहिती मिळाली, परंतु जे काही झालेलं आहे ते अतिशय निंदनीय विषय आहे. प्रशासनाच्या प्रोटोकॉलमध्ये आहे का असं कोणाचं प्रोटोकॉल? कुठं असा विषय नाही आहे. महापुरुषांचे फोटो लावायचे, जे वादग्रस्त फोटो आहे आजपर्यंत काही लावलं नाही कोणी. कुठल्या महापालिकेतनी कुठेही मालेगाव शहरातला हा पहिला प्रकार पण लावलेली नाही. याच्या आधी कधी झालेली नाही. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही माननीय उपमहापौर यांच्या दालनामध्ये जो काही टिपू सुलतानाचा फोटो लावण्यात आलेला आहे तो तात्काळ प्रशासनाने काढावा अशी आम्ही आपल्याला लेखी निवेदनाला मागणी करतो आहोत. आता शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण आमचा या निवेदनाचा स्वीकार करावा आणि तात्काळ प्रशासनाला जे काही संबंधित अधिकारी असतील त्यांना सूचना करून आजच्या आज तो तोपर्यंत आम्ही आपला आज जो विषय आलेला आहे टिपू सुलतानचा फोटो लावणं, या फोटो लावून मालेगावच्या हिंदू समाजाच्या खास करून भावना तीव्र करण्याचं काम या उपमहापौर मॅडमांनी केलेलं आहे. आणि हे या गोष्टीचा शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो अशा गोष्टीचा. ही गोष्ट मालेगाव शहराला गालबोट लावणारी आहे. मालेगाव शहर संवेदनशील आहे आणि अशा संवेदनशील शहरामध्ये आपण असं कृत्य करून मालेगावला कोणती दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आपल्याला विनंती करतो शिवसेना पक्षाच्या वतीने, शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने की तत्काळ तो फोटो आपण त्या ठिकाणी हटवण्यात यावा आणि त्या दालनामध्ये जेवढे आपल्या भारताचे महापुरुष आहेत त्या सर्व महापुरुषांचे फोटो त्या दालनामध्ये लावले गेले पाहिजे अशी आपल्याला या ठिकाणी आम्ही विनंती करतो. पर्टिक्युलर एक टिपू सुलतानाचा फोटो त्या ठिकाणी लावलेला आहे. म्हणजे बाकीचे महापुरुषांचे जे शिवशाहू फुले आंबेडकर, त्यानंतर या देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इथले पालकमंत्री यांचे फोटो टाळून फक्त एक फोटो लावायचा आणि जेणेकरून या फोटोने हा विद्वेष कसा निर्माण होईल हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य वाटतंय. त्यामुळे त्या अँगलने पण त्याचा विचार करावा. दुसरं की शहरात नागरिकांच्या ज्या भावना आज प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तर या भावना आपण तत्काळ यावर कारवाई करावी. 15 मिनिटं 20 मिनिटापूर्वी आपल्याला कळले आपण कोणती ऍक्शन घेत आहात. मी थोडंफार विचारलं ते प्रोटोकॉल ऑफिसला विचारा, कलेक्टर ऑफिसला काय काय आता मी याला फोन केला की काय असतं प्रोटोकॉल ऑफिसला. नाही, आमचं म्हणणं होतं ते नियमबाह्य आहे. टिपू सुलतानचा पुतळा एखाद्याच्या गटनेत्याच्या कॅबिनला किंवा प्रशासकीय इमारतीच्या आवारामध्ये लावणं ही घटना बाह्य आहे. याच्यावर आपण कारवाई आणि त्वरित आम्ही सगळे मागणी करतो तो त्वरित फोटो हलवावा, आपण त्वरित हलवला गेला पाहिजे. माझी विनंती आपल्याला, एक तर हा जो फोटोचा विषय आहे हा आपला एक तर गॅजेटेड फोटो नाही. असं राज्यांचे तुम्ही आता एवढं काही कोणाला विचारायची गरज नाही. तुम्ही गॅजेटमध्ये आपले कुठल्या महापुरुषांचा फोटो असतो त्याचा तुम्ही अभ्यास आता तात्काळ करून तुम्ही निदर्शन द्यायला पाहिजे. फोटो केव्हा काढताय तुम्ही? असं नाही, तुम्ही 2 दिवसापूर्वीचा विषय सांगत असताना त्यांनी न विचारणा केलेला पाहिजे.
आता काढला अशी माहिती नाही आम्हाला सोशल मीडियामध्ये अहो नगर सचिव दोन मिनिटं. नगर सचिव आपण आता तुम्हाला विचारणा केली आहे का त्यांनी की माझ्या गटनेत्याच्या माझ्या उपमहापौरच्या कॅबिनला मी असा फोटो लावतोय अशी विचारणा केली का? मग कसं काय? एवढंच विचारतोय आम्ही तुम्हाला आणि विचारणा केली नाही तर तुमचा अधिकार आहे आयुक्ताचा नगर विकास सचिवचा तोही फोटो काढायचा. आम्ही जाऊन काढतो ऐका साहेब, हे याच्याने वाद वाढत जाईल. तुम्ही याच्यावर लवकर ऍक्शन घ्या. गालबोट लागला नाही पाहिजे या कार्यक्रमाला. काय लावलं ना सर? याच्या आधी झाली ना, बाप फोटो काढा. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष याच्या आधी राहिला असता तर प्रत्येक ठिकाणी राहिला असता ना कार्यालयात तो फोटो. त्यांचा फोटो लावला तर तो म्हणजे संविधानाचं कायद्याचं उल्लंघन करणार आहे तर त्यावर त्यांच्यावर कायदेशीर पण कारवाई होईल की ज्या लोकांनी म्हटले मागितली पाहिजे. देखिए, जब अपने 4 मेयर और डिप्टी मेयर ने अपनी अपनी ऑफिस का संभाला तो मैंने जब यहाँ आके अपना पद अपनी ऑफिस का चार्ज संभाला तो हमारे गठबंधन के कुछ मेंबरों ने जो कॉरपोरेटर्स थे उन्होंने मुझे ये सप्रेम भेंट दिया और उन्होंने ये लगा दिया और वो लगाने पर मुझको कुछ एतराज़ नहीं है क्योंकि टीपू सुल्तान जो हैं वो हिंदुस्तान के फ्रीडम फाइटर है, ये सब ने माना है। ये ऑफिस का तो अभी रिपेयरिंग का काम होने वाला है तो रिपेयरिंग के बाद जो हमारे सोच के लोग हैं, सेकुलर लोग हैं, जैसे हम लोहियावादी लोग हैं, सोशलिस्ट लोग हैं, तो हमारी विचारधारा से जिनके विचारधारा मिलती है उनके फ़ोटो हम लगाएंगे। क्या आप ये फ़ोटो रहने देंगे? अभी तो ये फ़ोटो लगा हुआ है, जब रिपेयरिंग का काम होगा तो फ़ोटो में कोई टूट फूट ना हो इसलिए हटाया जा सकता है, लेकिन उसके बाद हम जो है हमारी विचारधारा के हिसाब से लगाएंगे। मैं आपको यहाँ फ़ोटो का इशू क्यों बन रहा है मुझे ये समझ में नहीं है। तो ये कौन लोग ये ऑब्जेक्शन ले रहे हैं? मैं तो ये हैरान हूँ, अगर कोई महिला यहाँ डिप्टी मेयर का कारोबार संभालती है, वो महिला जो अल्पसंख्यक समाज से, ओबीसी समाज से, तो मुझे लगता है अगर मेरे खिलाफ ऐसे अल्फाज इस्तेमाल करते हैं तो ये लाज आना चाहिए कि एक महिला के बारे में, एक ओबीसी महिला के खिलाफ जो बोलते हैं ये बिल्कुल गलत है। मैं जिस बाप की बेटी हूँ वो मेरे पिताजी आने बानी में 19 महीना जेल में रहे। मेरे पिताजी ने संयुक्त महाराष्ट्र की चळवळ में हिस्सा लिया और उनके देहांत के बाद उनको गॉर्ड ऑफ ऑनर दिया गया इसीलिए कि वो संयुक्त महाराष्ट्र की चळवळ में थे और उन्होंने मेरा नाम शान हिंद रखा। जो लोग मेरा विरोध भी आते हैं, बोलते हैं, उन्होंने कितने ने अपने बच्चों का नाम भारत रखा। तो ये बहुत गलत बात है। अगर महिला को, ओबीसी महिला को डराने की बात की जाएगी, ये महाराष्ट्र जो है वो शाहू और खुले के विचारों से चलता है, धर्मनिरपेक्ष है, यहाँ किसी की दादागिरी नहीं चली। अभी आयुक्त अदालत में शिवसेना नेता बैठे हुए हैं, उन्होंने कहा जब तक फोटो निकलेगा नहीं हम यहाँ से उठेंगे नहीं, वरना हम जाके निकालेंगे। मैं ये बात बोलती हूँ कि कानून ने उनको ये अधिकार दिया है क्या? मैं ये बता रही हूँ कि महाराष्ट्र सरकार ने एफिडेविट दिया था बॉम्बे हाई कोर्ट को, तो क्या वो हाई कोर्ट के एफिडेविट के खिलाफ या हाई कोर्ट के फैसले के साथ उल्लंघन करेंगे क्या? आज आयुक्त महोदयांना शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांनी जे निवेदन दिलं होतं त्यावर प्रशासनाची सविस्तर चर्चा झाली। त्याचबरोबर या मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांच्याशी आमची सर्वांची चर्चा झाली आणि चर्चाअंती एकोप्याने उद्या दुपारपर्यंत या विषयावर पडदा पडलेला असेल आणि प्रशासन वतीने
महापौर उपमहापौर स्थायी सभापती चेअरमन महिला बालकल्याण किंवा प्रभाग सभापती यांच्या दालनामध्ये कुठले कसे फोटो लावले गेले पाहिजेत ते प्रोटोकॉलनुसार प्रशासन प्रत्येक पक्षाला आणि त्या पदाधिकाऱ्यांना एक पत्र देणार आहे, जेणेकरून याच्यापुढे असे वाद होणार नाही याची सर्व पक्ष काळजी घेतात.